एवढं झालं तर मागच्या वेळेला मागच्या वेळेला काय करत होतो आपण, पार्ट्स ऑफ स्पीच पाहतो. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. म्हणजे इंग्लिशमध्ये जेवढे पण शब्द आहे ते 8 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. काही शब्द नाऊन असतात, तर काही शब्द नामाच्या बदल्यात वापरले जातात, तर प्रोनाऊन असतात. काही शब्द नाऊन आणि प्रोनाऊनची माहिती सांगतात, तर ते ॲडजेक्टिव्ह असतात. असे 3 पार्ट आपण मागच्या वेळेला पाहिले होते. आता आपण व्हर्बकडे जाऊया. 4 नंबरचं नाव टाका व्हर्ब. ते बाकीच्यांच्या वहीतून ते लिहून घ्यायचं. काय अडचण आली तर मग आपण नंतर डिस्कस करू. आता आहे तिथून पुढे जाऊ आपण. म्हणजे आहे तिथून आता लेक्चर जे स्टार्ट होत आहे ते क्रियापदापासून स्टार्ट होत आहे. चला, आता क्रियापद म्हणजे काय ते बघा. क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द. सरळ सरळ क्रियापदाचं काम काय आहे? क्रिया दर्शविणे, दाखवणे. मग क्रिया दाखवायची आहे तर क्रिया करणारा पाहिजे. मग जो क्रिया करणारा असतो त्यालाच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतात. मग सब्जेक्टची क्रिया म्हणजे ॲक्शन. एक तर त्याची ॲक्शन दाखवली जाईल, नाही तर त्याची नॉन ॲक्शन म्हणजे प्रत्यक्ष क्रिया नाही बा, तर मग त्याच्यात दाखवलं जाईल अवस्था, मालकी किंवा त्या सब्जेक्टची माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन दर्शविणाऱ्या शब्दाला वर्ब म्हणतात. असं नाही आता प्रत्येक वेळेला का बा क्रियापद क्रियाच दाखवेल असं काही नाही. काही वेळेला तो अवस्था दाखवेल, काही वेळेला तो एखाद्या गोष्टीची माहिती सांगेल. उदाहरणार्थ बघा, धिस हॉल. आता वाक्याचा आपण सब्जेक्ट म्हणून सुरुवात केली, द हॉल. आता मी म्हटलं पुढे द हॉल इज बिग. याच्यातली वर्ब कोणती आहे? क्रियापद असलेला शब्द कोणता आहे याच्यात? या 4 शब्दांपैकी क्रियापद काय आहे? बिग. तुम्हाला काय वाटतंय क्रियापद काय आहे? इज क्रियापद आहे. कारण की धिस हॉल हा जर सब्जेक्ट असेल तर इज वर्ब आहे आणि बिग हे ॲडजेक्टिव्ह आहे. कारण त्या हॉल या नामाचं तो वर्णन करणारा शब्द आहे, ते ॲडजेक्टिव्ह आहे. मग वर्ब कोणती आहे? इज. आता या हॉलनी कुठली क्रिया केली की जी इजने दाखवली आहे? तर असं काहीच नाही झालं. असं हॉल क्रिया करू शकत, निर्जीव गोष्ट आहे ती, काय क्रिया करेल? म्हणून या ठिकाणी इज आणि या ठिकाणी शी इज हॅपी याच्यामध्ये स्टेट म्हणजे त्याची अवस्था किंवा काही वेळेला माहिती दर्शविली आहे. धिस बॅग बिलॉंग्स टू मी. ही बॅग माझ्या मालकीची आहे. बॅगने काहीच क्रिया केली नाही, माझ्या मालकीची असं सांगितलंय. याच्यामध्ये पजेशन सांगण्यात आलेलं आहे, मालकी सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच हा जो प्रकार जातो तो नॉन ॲक्शन मध्ये जातो. तुम्हाला हे ओळखावं लागेल की कुठले क्रियापद क्रिया दाखवत आहे आणि कुठले क्रियापद क्रिया दाखवत नाहीये.
क्रिया दाखवणारा शब्द आहे गो. आय गो टू स्कूल. कोणती क्रिया घडून आली? जाण्याची. कोणती वर्ब झाली? ॲक्शन. मग कम, गो, रन, डान्स, सीट, एन्जॉय, सी, राईट, या सगळ्या ॲक्शन वर्ब आहे. या सगळ्या ॲक्शन वर्ब. आणि इज, आर, हॅव, हॅज, कॅन, कुड या सगळ्या नॉन ॲक्शन म्हणजे ऑक्झिलरी प्रकारच्या वर्ब आहे. म्हणजे याला तुम्ही मेन वर्ब म्हणा, याला तुम्ही ॲक्शन वर्ब म्हणा, तर याला ऑक्झिलरी वर्ब म्हणा, सहाय्यकारी क्रियापद म्हणा, किंवा म्हणा नॉन ॲक्शन म्हणा. ठीक आहे, एवढं साधारण याच्यामध्ये कव्हर कर. चला, झाली माहिती आहे. आता वर्ब नंतर येतं, वर्ब नंतर ॲडव्हर्ब. वर्ब नंतर ॲडव्हर्ब. जे काय करणार आहे, वर्बची अधिक माहिती सांगणार आहे. बघा, आता पण फक्त व्हर्बचीच माहिती नाहीये, थोडस ऍड करायला लागेल. वाक्यातील व्हर्ब, वाक्यातील ऍडजेक्टिव्ह जर असेल तर त्याच्या पण बद्दलची माहिती सांगता येते. वाक्यात जर ऍडव्हर्ब असेल ऑलरेडी तर त्याची पण माहिती सांगता येते. तिघांची माहिती सांगणारा शब्द हा ऍडव्हर्ब. म्हणजे ऍडव्हर्ब कडे 3 कामं दिले. त्यांनी व्हर्बची माहिती सांगायची, ऍडजेक्टिव्हची सांगायची आणि ॲडव्हर्बची सांगायची. जर ॲडव्हर्ब हा व्हर्बची माहिती सांगेल तर वाक्यामध्ये व्हर्ब असणं आवश्यक आहे. आणि इंग्लिशमध्ये
किंवा मराठीमध्ये पण क्रियापद नसेल तर वाक्य तयार होऊ शकत नाही, म्हणून वर्ब तर असणारच आहे. फक्त ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब ची माहिती सांगताना त्या वाक्यात ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब असणं गरजेचं आहे. कारण ॲडव्हर्ब असू शकतं नसू शकतं, ॲडजेक्टिव्ह असू शकतं नसू शकतं, पण वर्ब असतेच. आणि ह्या तिघांची माहिती सांगतो, लक्षात घ्या. उदाहरणार्थ बघा, शी सिंग्स वेल. आता याच्या शी वाक्याचा सब्जेक्ट झाला, जी काहीतरी क्रिया करते. तिने जी क्रिया केली आहे ती सिंग्स आहे, ती वर्ब झाली, म्हणजे ती गाते. आता तिने केलेली ही क्रिया ती कशी करते हे सांगणारा शब्द हा वेल आहे. कशी करते? छान करते. म्हणजे याच्यामध्ये घडलेली क्रिया छान आहे, गाण्याची ती छान आहे अशी माहिती इथे दिलेली नाही. दिली असती तर मग ते ॲडजेक्टिव्ह झालं असतं, शी इज वेल. पण त्याच्यामध्ये ती थोडक्यामध्ये गाणं छान म्हणते. सो या वाक्यामध्ये सिंग्स या व्हर्बची अधिक माहिती दिलेली आहे, आणि व्हर्बची अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. मग तुम्ही हे शब्द वापरू शकता. शी सिंग्स स्लोली, शी सिंग ऑनेस्ट, जे योग्य होईल ते. शी सिंग्स काइंडली, सिन्सिअरली, फास्ट. शी सिंग हिअर, शी सिंग देअर, शी सिंग नाऊ, देन, ऑफन, रेअरली वगैरे वगैरे. हे सगळे ॲडव्हर्ब आहे. आणि ॲडव्हर्बचे प्रकार आहेत पुन्हा. जर तुम्ही पाहिलं ती गाते कशी, स्लोली, ऑनेस्टली, काइंडली, सिन्सिअरली, फास्ट, ते ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. कुठे गाते? हिअर, देअर, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. केव्हा गाते? नाऊ, देन, ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे. कधी गाते? तर ऑफन, रेअरली गाते, फ्रिक्वेन्सी. किती प्रमाणात गाते? टू, व्हेरी मच गाते, तर मग या ठिकाणी ते डिग्रीमध्ये जाईल. ॲडव्हर्बच्या प्रकार आता ज्याच्यातून निर्माण होते. कुठे गाते ती? अप, डाऊन, खाली वर गाते, नियर, इन, ऑन, हे सगळे प्लेसमध्ये. आता याच्यातले जे अप, डाऊन, नियर, इन, ऑन हे शब्द प्रेपोजिशन्स पण आहे. म्हणजेच थोडक्यात ॲडव्हर्ब व प्रेपोजिशन्स जे पुढे येणार आहे आता, यामधील काही शब्द सारखे, काही शब्द सारखे, हे जे गोल केले. मग त्याच्यातला फरक आपण पुढच्या पेजवर बघू. आता पुढचं काम आहे आपल्याला की ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्हची आणि दुसऱ्या ॲडव्हर्बची माहिती कसा सांगतो. वर्बची तर माहिती कळली. हां, आता बघा, शी इज, आता व्हेरी शब्द नाही वाचला आपण, तर वाक्य शी इज ब्युटिफुल. आता इज म्हणजे तिला स्वतःलाच ब्युटिफुल म्हटलंय. ती कशी आहे ब्युटिफुल? नाऊन आणि प्रोनाऊनचं वर्णन करणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो. आता पुढच्या भागात म्हणतोय आपण शी इज व्हेरी ब्युटिफुल. आता व्हेरी शब्द कोणाबद्दल वापरला? तर ब्युटिफुल बद्दल वापरला. त्याची अधिक इंटेन्सिटी, तीव्रता किंवा अधिक माहिती देण्यासाठी वापरला. आणि ॲडजेक्टिव्हची अधिक माहिती देण्यासाठी वापरलेला शब्द ॲडजेक्टिव्हची माहिती देतो, म्हणून तो ॲडव्हर्ब कॅटेगरीत जातो. या ठिकाणी ब्युटिफुल या ॲडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती दिलेली आहे. कळत आहे है ना? दुसरं वाक्य तयार करा. बघा, ही इज लेझी. ॲडजेक्टिव्ह झाला, तो लेझी आहे. ही इज टू लेझी. टू म्हणजे फारच. आता हे शब्द नाही वापरता येणार. ही स्लोली लेझी, ऑनेस्टली लेझी असं नाही, हे सगळे नाही वापरता येत. अप पण नाही वापरता येणार. ही अप लेझी. मच वापरता, जी डिग्री आहे ते वापरता येईल. म्हणजे कसं, ही मच लेझी, व्हेरी लेझी, टू लेझी, ट्रिमंडसली, असं फारच. म्हणजे थोडक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह व ॲडव्हर्ब चे माहिती दर्शविणारे ॲडव्हर्ब हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री या प्रकारात येतात.
ते टाइम प्लेस मॅनर येऊ शकत नाही. कारण तुम्ही विशेषणाची वेळ कसं काय सांगणार वर्णन करण्यासाठी? त्याची फक्त डिग्री वाढवू शकता, इंटेन्सिटी वाढवू शकता. मग अशा पद्धतीचं वाक्य. आता हे वाक्य बघा, शी सिंग्स वेल. शी सिंग्स एक्स्ट्रीमली वेल. आता वाक्यात काय केलं आपण? शी सिंग्स ही वर्ब झाली, ती गाते कशी? वेल. या वर्बची माहिती सांगणारा हा ॲडव्हर्ब आहे, जे वरच पाहिलं आपण. आणि किती वेल? एक्स्ट्रीमली वेल, जो ऑलरेडी ॲडव्हर्ब आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती सांगणारा शब्द पण ॲडव्हर्ब आहे. सो शेवटी वेल या ॲडव्हर्बची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सो व्हर्बची माहिती देणारा, ॲडजेक्टिव्हची माहिती देणारा आणि ॲडव्हर्बची माहिती देणारा शब्द, शब्दांच्या जातीमध्ये ॲडव्हर्ब असतो. कळतंय? थोडंसं जड जाईल, कारण या गोष्टींकडे आपण असं पाहिलं नाही आहे अशा अँगल नाही. आपण व्हेरी गुड मॅडम, आता आता म्हणतो आपण व्हेरी गुड, मग कोणी व्हेरीची कॅटेगरी सांग, हे असं एवढं नाही. मग आपल्याला काय काय पहिले गुडची कॅटेगरी पाहावं लागेल, मग वाक्य पाहावं लागेल. यू आर व्हेरी गुड, मग यू या प्रोनाऊनला गुड म्हटलंय म्हणजे मॅडमलाच गुड म्हटलं. यू म्हणजे त्यांचं नाव आहे पहिले, त्या नामाकरता यू आहे कारण समोर बसलाय म्हणून. आणि यू आर गुड, गुड म्हणजे चांगले. व्हेरी गुड म्हणजे ॲडजेक्टिव्हची माहिती झाली. ॲडजेक्टिव्हची माहिती देणारा शब्द ॲडव्हर्ब. असं कन्सेप्ट विचारते आम्हाला आपल्याला. तर तुम्ही शब्द बोलताना आम्हाला त्याची जात सांगा, नाही तर मग शब्द बोलू नका, गप्प बसा. ठीक आहे. अर्थात बोलणं वेगळं आहे आणि याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणं वेगळं. बोलण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि शास्त्रशुद्ध अभ्यास ज्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे. नाही तर मग रस्त्यावर चालणारा माणूस एवढा काय अभ्यास करत असेल, ॲडव्हर्ब पाठवतं आम्हाला कन्शन आहे, त्याला काही पदवी थोडी मिळायची, त्याला जॉब थोडी पाहिजे, त्याचं वेगळं काहीतरी. आपण एक भाषाचे अभ्यासक म्हणून, ज्ञान मिळवणारे म्हणून आपल्याला इतकं डीप जायचं, नाही तर आपल्याला गरज नव्हती खरं. ठीक आहे, लिहून. टेक्निकल वर्ड आहे त्याच्यामुळे थोडंसं जड वाटू शकतं, अदरवाईज मस्त आहे.
ते जे सारखे शब्द आहे ते एका बाजूला लिहा. प्रेपोजिशन्स आणि ॲडवर्ब मध्ये असलेले काही शब्द सारखे आहेत. झालं.
चलो आता वळू आपण ॲडव्हर्ब नंतर प्रेपोजिशन. आता बघा, प्रेपोजिशन जेव्हा म्हटलं जाईल ना तेव्हा काहीतरी ना पोजिशन दाखवली जाईल, स्थान दाखवलं जाईल. आणि कोणाशी संबंधित आहे तर नामाशी संबंधित आहे. म्हणजे कसं पहा, शब्दयोगी अव्यय मराठीत म्हणतात. जेव्हा शब्द योगी म्हटलं जातं तर त्याचा योग हा शब्दाशी असतो. शब्दयोगी म्हटलं तर शब्दाशी योग आहे, शब्दाशी संबंध आहे, शब्दाचं स्थान दाखवणारा शब्द आहे. आणि ज्या शब्दाचा तो योग घडवून आणणार आहे तो शब्द एक तर नाऊन आहे किंवा प्रोनाऊन आहे. म्हणजे थोडक्यामध्ये वाक्यातील नाऊन किंवा प्रोनाऊनचा जे पहिले येणार आहे, उदाहरणार्थ द बॅग चा त्याच वाक्यातील इतर शब्दांशी आणि खास करून दुसऱ्या नाऊन प्रोनाऊनशी संबंध दाखवणाऱ्या शब्दाला, स्थान दाखवणाऱ्या शब्दाला, रिलेशन दाखवणाऱ्या शब्दाला प्रेपोजिशन म्हणतात. म्हणजे आता या बॅगची पोझिशन या टेबलाच्या कुठे आहे तर तो स्थान दाखवणारा शब्द प्रेपोजिशन. मग द बॅग इज ऑन द टेबल, अंडर द टेबल, नियर द टेबल, बिसाइड द टेबल, बाय द टेबल, असे असंख्य शब्द चालते जे योग्य आहेत. प्रेपोजिशनची भूमिका कळली. नाऊन आणि पुढच्या नाऊन या दोघांचं रिलेशन दाखवेल. ठीक आहे. आता इन, ऑन, विथ, बाय, ऑफ, बिटवीन, अमंग हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत. आणि याच्यातले काही आपण पाहिले होते ॲडव्हर्ब्सशी मिळते जुळते. हां, ते पुढच्या पेजवर पाहू आपण. आता अजून एक वाक्य बघा, बिटवीन. बघा, बिटवीन किती जणांसाठी आहे? 2. आणि अमंग 2 पेक्षा जास्त, अनिश्चित वगैरे. ठीक आहे. मग शी इज स्टँडिंग डॅश पीपल, शी इज स्टँडिंग डॅश अ न्यूली मॅरिड कपल. दोघांपैकी शब्द वापरायचे. पहिल्या याला, खालच्या याला कपल म्हणजे किती लोक आले? 2. असं ओळखायला येईल तुम्हाला. करेक्ट सेंटेन्स मध्ये, फिल इन द ब्लँक मध्ये जे वापरतो ना आपण ते आपलं चाच पडलं जाणार किंवा येतं काय विद्यार्थी. ठीक आहे. मग याच्यातला ॲडव्हर्ब जे सारखे ते आपण पुढच्या पेजवर पाहू. आता गडबड नको. आता पहिले प्रेपोजिशन क्लिअर करा. पोझिशन सांगणारा शब्द नामाला लागून येतो. प्रेपोजिशन नेहमी नामाला लागून येतात. मराठीत पण ते कामास पडेल. प्रेपोजिशन्स नेहमी नामाला लागून म्हणजेच त्यांच्या पूर्वी वापरतात. त्यांच्या पूर्वी. आता हे नाव होतं कपल, पीपल, टेबल, त्यांच्या पूर्वी वापरतात. उदाहरणार्थ ऑन द टेबल, इन द कॉलनी, ॲट द कॉर्नर. प्रेपोजिशन्स नाउन्स. ठीक आहे. घ्या.
चल पुढे जायचं. चल बघा आता, इम्पॉर्टंट टू रिमेंबर असं आपण घेत असतो काही वेळेला. ज्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी प्रेपोजिशन्स, व ऍडव्हर्ब्स मध्ये काही शब्द, काही सरसकट सगळे नाही. कोणते? इन, ऑन, नियर, अप, डाऊन, बिफोर, अहेड, बिसाइड वगैरे. आता या शब्दातील आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचचा फरक लक्षात घ्यायचा आहे, जो कदाचित विचारला जाईल परीक्षेत. तर याच्याकरता काय लक्षात घ्यायचं, वरील शब्दानंतर नाऊन येणं गरजेचं आहे त्याला प्रेपोजिशन होण्यासाठी. मागच्या पेजवर लिहून घेतलं, कारण ते जर नाऊन नाही आलं तर त्याचा योगच नाही घडून येणार. या नाऊन मध्ये प्रोनाऊन पण आहे बरं का, म्हणजे दोघं शब्द लक्षात ठेवायचे. आणि या शब्दानंतर नाऊन जर आलं तर प्रेपोजिशन, नाऊन नाही आलं तर ते व्हर्बची माहिती सांगतं त्या कंडिशनला, तर त्याची कॅटेगरी शिफ्ट होऊन ऍडव्हर्ब मध्ये जाते. उदाहरणार्थ वी आर इन द क्लास, तर हे प्रोनाऊन आहे, वाक्यात आलेलं नाऊन किंवा प्रोनाऊन चा त्याच वाक्यात आलेल्या दुसऱ्या नाऊन किंवा प्रोनाऊनच्या अगोदर येऊन संबंध सांगणाऱ्या शब्दाला प्रेपोजिशन म्हणतात. म्हणजे आम्ही वर्गाच्या कुठे तर इन, त्याच्यानंतर नाऊन फॉलो होत आहे, कॅटेगरी प्रेपोजिशन. खालचं वाक्य जर तुम्ही पाहिलं तर शी केम इन, ती आत आली, पण पुढे नाऊन किंवा प्रोनाऊन नाही, त्याचा योग किंवा संबंध इथे दाखवलेला नाहीये, हे शब्द ऍडव्हर्ब. वाक्य एंड झालं त्याच्या. द मॅच इज गोइंग ऑन, आता ऑन म्हणजे वर अर्थ नाही, मॅच चालली, गो ऑन असं त्याला लागून तो शब्द येतो, ऍडव्हर्ब. आय केप द बॅग ऑन द टेबल, नाऊन आलं प्रेपोजिशन. शी लिव्स, शी लिव्ड, तर प्रेझेंट करायचं असेल तर शी लिव्स डाऊन द हिल, शी, the prices of gold came down after the PM's statement. पीएमच्या स्टेटमेंट नंतर सोन्याच्या किमती खाली आल्या, असं एक वाक्य तयार केलं आपण. डाऊन, डाऊन, से डाऊन, डाऊन, शी लिव्स डाऊन द हिल. हे अंडरलाईन केलेले डाऊन चारही वाक्यातले शब्द प्रेपोजिशनने ऍडव्हर्ब पैकी एक असं निवडायचं, आणि त्याच्याकरता फॉलो करायच्या या दोन पांढऱ्या बिंद्या. करता उत्तर शेवटी सांगायचे लिहून झाल्यावर. स्वतः पण तुम्ही विचार करणं इथे आवश्यक आहे.
तिथं प्रेपोजिशन आणि ॲडवर्ब असं ओळखायचं. चला चेक करायचे. डाऊन डाऊन शब्द असलेले काही वाक्य दिलेले, तो रूल फॉलो करा. शेवटी रूल महत्वाचा करतो. जे काही बोलायचं आहे नियमाच्या आधारावर बोलायचं. करताय प्रयत्न. वर्ब ची माहिती देण्यासाठी यूज झाला तर ॲडव्हर्ब, आणि नाऊन येऊन त्याची पोझिशन सांगितली तर प्रेपोजिशन. हे वाक्य चेक करायचे. बघा, शी लिव्स डाऊन, ती खाली राहते, पण कशाच्या? हिलच्या. जे काय नाऊन आहे याच्यानंतर नाऊन फॉलो होतं, म्हणजे हा शब्द प्रेपोजिशन कॅटेगरी पाहिजे असं ओळखायचं है ना. द प्राइस ऑफ गोल्ड केम डाऊन, खाली आली, पण कशाच्या खाली वगैरे असं दिलेलं नाही. आता पुढे शब्द लिहिले पण असं नाही समजायचं का ते नाऊन वगैरे तसं काही नाही. आफ्टर पुन्हा एक प्रेपोजिशन. हा, म्हणून हा प्रेपोजिशन नाही घेता येणार. फक्त एक केम डाऊन, खाली आले, कशाच्या खाली आले असं काही नाऊन दिलेलं नाही, म्हणून हा शब्द ॲडव्हर्ब कॅटेगरीचा आहे. चला क्लिअर. पुढे सिट डाऊन, कशाच्या खाली बसा बिसा काहीच नाहीये, कोणत्या कॅटेगरीत जाईल? ॲडव्हर्ब. शी लिव्स कुठे? डाऊन द हिल, नामाच्या अगोदर शब्द येतोय प्रेपोजिशन. ठीक आहे. असे काही वाक्य बघत राहा, म्हणजे मग तुम्हाला ते सोपे जातील. निवडलं तर असं काही एखाद वाक्यात गडबड झाली, चारी वर्ग आले, ठीक आहे. बघा, म्हणजे असं तुम्हाला अप्रोचने बघायचं आहे. आता दोन उरले, कंजंक्शन आणि एक इंटरजेक्शन. खूप काही अवघड नाही माझ्या मते. समजा कंजंक्शन जोडायचं काम करत, इंटरजेक्शन उद्गारवाचक शब्द आहे त्याच्यामुळे ते थोडं बरं आहे. हेच थोडं एकापेक्षा जास्त ठिकाणी गेलं तर ते त्रासदायक होतं. झालं सगळं फायनल. कंजंक्शन कडे वळायचं आहे. काय मॅटर आहे कंजंक्शन? उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन, आणि अन्वय म्हणजे जोडणे. दोन घटकांना जोडणाऱ्या शब्दाला
दोन घटक घटक याच्या करता म्हणतोय कारण ते शब्दच असतील असं काही नाही, ते वाक्य पण असू शकतात. तर त्या जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन म्हणायचे. म्हणजे हा कनेक्टर आहे, हा जॉईनर आहे, हा लिंकर आहे. जोडायचं काम करून टाका. कशाला जोडेल तो? शब्दांना, वाक्यांना. उदाहरणार्थ बिकॉज, दॅट, इफ, अनलेस, दो, अल्दो, म्हणजे जरी, तरी, अँड, बट, नॉट ओनली, बट ऑल्सो, असे ते फ्रेजेस आहे. आयदर ऑर, नायदर नॉट, या फ्रेजेस असतात, म्हणजे या कंजंक्शनचं काम करतात. उदाहरणार्थ राम अँड श्याम आर फ्रेंड्स. कंजंक्शन कोणतं आहे? अँड. जोडलं काय त्याने? राम आणि श्याम हे दोन वर्ड्स जोडले जे नाउन कॅटेगरीचे, पण आपण वर्ड म्हणायचं, वर्ड कॅटेगरी. शी वेंट बाय कार ऑर कंजंक्शन आहे बाय ट्रेन. आता बाय ट्रेन दोन शब्द झाले, याला फ्रेज म्हणायचं. आणि इकडची फ्रेज कोणती जोडली त्याने? बाय कार. हे दोन स्वतंत्र वाक्य कशी तयार झाले असते? कंजंक्शन नसतं तर दोन स्वतंत्र वाक्य कसे तयार झाले असते? शी वेंट बाय कार आणि परत एकदा शी वेंट बाय ट्रेन, असं जोडलं. सारखा घटक पुन्हा रिपीट नाही केला जात. ठीक आहे. पुढे आय केम लेट बिकॉज आय वॉज बिझी. कंजंक्शन बिकॉज. मग याच्यामध्ये त्याने जोडलं का? आय केम लेट, आय वॉज बिझी. याला वर्ड पण नाही म्हणता येणार कारण एकापेक्षा जास्त शब्द आहे. फ्रेज म्हणता येणार नाही कारण याला स्वतःचा सब्जेक्ट व्हर्ब आहे. म्हणजे हे वाक्य आहेत ऍक्च्युली. इथे दोन वाक्य जोडले, पण ते वाक्य, आता मला सांगा बरं, आय केम लेट बिकॉज आय वॉज बिझी, हे वाक्य किती आहे? एकच. हे वाक्य एकच आहे, जे आयला चालू झालं आणि बिझीला संपलं. आणि वाक्य संपण्याकरता इंग्लिशमध्ये फुल स्टॉप, एक्सक्लेमेटरी मार्क असं असतात. म्हणजे हे वाक्य किती, हे वाक्य किती, हे वाक्य किती, तर उत्तर याचं एकच आहे. हे दोन वाक्य नाही आहे. याच्यात जे दोन सारखं दिसतंय ते दोन वाक्य आहे, पण ते जोडून ते एकच वाक्य तयार झालंय. म्हणजे जोडण्याच्या पूर्वी आय केम लेट आणि आय वॉज बिझी हे दोन सेपरेट सेंटेन्स होते. आता ते जोडले गेल्यामुळे ते एका मोठ्या वाक्याचा भाग झाले, म्हणजे ते उपवाक्य झाले, ज्याला इंग्लिशमध्ये क्लॉजेस म्हणतात. म्हणजे त्याला म्हणूया उपवाक्य किंवा वाक्य खंड किंवा वाक्यांश, हे असं इतके नाव आहे मराठीत, पण इंग्लिशमध्ये क्लॉज. याच्यामध्ये आय केम लेट व आय वॉज बिझी हे दोन क्लॉझेस जोडलेले. हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, यात कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्याला पुढे बघायचं. हे वाक्य सिंपल आहे, हे वाक्य सिंपल आहे कारण ते दोन करता क्रियापद नाही जोडले, एकच करता क्रियापद आहे, सिंपल सेंटेन्स. आणि हे कॉम्प्लेक्स होतं. ठीक आहे, हे आपण पाहू वाक्याच्या प्रकार. ओके, लिहू.
हो गया. चला पुढचं इंटरजेक्शन आहे शेवटचं. काय म्हणायचं त्याला? इंटरजेक्शन. मिटव ना. अच्छा, शेवटचं आता इंटरजेक्शन काय असतं? तर भावनेच्या भरात पण कसं अचानकपणे उत्स्फूर्तपणे सहजच ठरवून नाही बाहेर पडणाऱ्या शब्दाला इंटरजेक्शन म्हणतात. थोडक्यात हे उद्गारवाचक शब्द आहे. म्हणजे बघा आता भावनेच्या भरात एक शब्द बाहेर पडला इज इक्वल टू इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अवयव. फॉर एक्झाम्पल ओ, ज्याच्या शेवटी काय असतं? एक्सक्लेमेटरी मार्क. वाव, पिओ, छे, हुर्रे, अलास, अरे रे. म्हणजेच थोडक्यात इंटरजेक्शन हे कोणत्या तरी भावनेशी म्हणजे फिलिंग्स किंवा सेंटिमेंट्स शी संबंधित आहे. आनंद, दुःख, काहीतरी भावना. आणि दुसरा पॉइंट लक्ष ठेवायचा आहे, भावनेच्या भरात अख्खं वाक्यच बाहेर पडलं असं पण आहे. आता माणूस किती भावनाप्रधान सांगता येत नाही. एक शब्द पडला तर इंटरजेक्शन, अख्खं वाक्यच बाहेर पडलं. नुसतं म्हणलं ओ ओ व्हॉट अ नाईस कार. आता ते काही नियंत्रण नाही त्याच्यावर, सहज येते. ते वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. सो एक्सक्लेमेटरी वर्ड आणि अख्खं वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. सो भावनेच्या भरात संपूर्ण वाक्यच बाहेर पडले तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओ,
बॉटल नाहीस का? ठीक आहे, घ्या. याच्यावर एक वाक्य देतो, त्याच्यात अंडरलाईन केलं एकेका शब्दाला, ते फाइंड आउट करायचं पार्ट्स ऑफ स्पीच. याच्यानंतर आता ही थिअरी झाली, आता तुम्हाला ते प्रॅक्टिकली ओळखता आलं पाहिजे.
चला देऊ वाक्य. वाक्यात एका शब्दाला अंडरलाईन आहे, त्याची पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायची. तुम्हाला पर्याय किती आहे? 8. नाऊन, प्रोनाऊन, एडजेक्टिव्ह जे मागच्या लेक्चरला झालं, आणि आज व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. पर्याय मात्र मग 8च्या 8 ओपन. हा तुम्ही म्हणा मी तेव्हा नव्हतो, असं नाही चालणार नव्हतं, ते सगळंच ओपन घ्यावं लागेल. हां देऊ. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. हॅपी, वेज, पूर्ण वाक्य जज करायचं आणि मग ठरवायचं. कळलं ना काय करायचं? तर सोडून देऊ एखादं, सोडून देऊ एखादं, हो का नाही बोला. बघा आता, शी वॉज हॅपी इन हर लाईफ. ती तिच्या आयुष्यात हॅपी होती, आहे नाही, होती. आता याच्यामध्ये आपल्याला ओळखायला लावलंय पार्ट्स ऑफ स्पीच हॅपी शब्दाचं, सगळं ओळखून दाखवतो. पहिल्या याच्यात शी पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये प्रोनाऊन आहे, आणि कोणत्या तरी मुलीच्या, बाईच्या नावाकरता शी रिप्लेस केलेला शब्द आहे. प्रोनाऊन हे प्रतिनाम आहे, नामाच्या ऐवजी. वॉज ही वर्ब. जिथे पण टू बीचं रूप येईल लक्षात घ्या, तिथं ॲडजेक्टिव्ह येण्याची खूप दाट शक्यता आहे. शी इज रेडी, एडजेक्टिव्ह. शी इज ब्युटिफुल, एडजेक्टिव्ह. वी आर बिझी, एडजेक्टिव्ह. वॉचच्या आता हो ॲमिदाच्या वॉज टू बीचे रूप आहे. मग ती कशी आहे? स्वतः हॅपी, म्हणजे तिचं वर्णन झालं. नामाचं आणि सर्वनामाचं वर्णन करणारा शब्द ॲडजेक्टिव्ह असतं. इन हर लाईफ, इन हे प्रेपोजिशन आहे, कारण लाईफ हे नाऊन आहे. प्रेपोजिशन नंतर नाऊन येतं. मधला शब्द हा ॲडजेक्टिव्ह असू शकतो, कारण तो लाईफ कोणाचं येतं? तिचं. हे सर्वनामापासून तयार झालेला शब्द आहे. शी पासून हे सार्वनामिक विशेषण झालं. पण इकडे म्हणताना मात्र त्याला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात, स्वामित्व दर्शक इंग्लिशमध्ये. हर, माय, हे म्हणजे आय, मी, माय, माय, तो माय शब्द आहे, पण ते ॲडजेक्टिव्ह तयार होतं प्रोनाऊन पासून. म्हणून प्रोनाऊन उत्तर न देता ॲडजेक्टिव्ह लिहायचं. हर लाईफ, माय लाईफ मधला माय शब्द विशेषण, स्वामित्व दर्शक म्हणतात, म्हणजे मालकीच्या. आपल्याला एक विचारलं तर आपण सगळं शोधून काढलं. तुम्ही तेच जोर मारायचं ज्याला अंडरलाईन आहे. करा प्रयत्न, लिहून सोड, काय टेन्शन. चुकलं तर चालेल. प्रयत्न करा. फक्त 8 कॅटेगरीच्या बाहेर जाऊ नका. असं प्रोवर, मीडियम, मीडियम असं काही दुसरं काही म्हणू नका.
चेक करूया. चल बघा आता, वी कॅन डू इट, वी कॅन डू इट का म्हटलंय? वी कॅन डू इट विथ प्रेपोजिशन. आवर ओन, आपल्या आवर बघा, हे हर सारखंच आवर एडजेक्टिव्ह आहे आणि प्रेपोजिशन नंतर सगळ्यात शेवटी नाऊन येणार आहे, लक्षात घ्या, ज्याला यस लागलेला आहे. ओन सुद्धा एडजेक्टिव्ह आहे, याचं उत्तर तुम्हाला नाऊन द्यायचं. वेज नाही, ऍडवर्ब नाही, कारण की विथ हे प्रेपोजिशन आहे ना, त्याच्यानंतर नाऊन येतं. हे मध्ये दोन्ही ऍडजेक्टिव्ह. जसं बघा, प्रेपोजिशन नाऊनच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह आलं, तसं या प्रेपोजिशन आणि नाऊनच्या मध्ये दोन ऍडजेक्टिव्ह आले. येऊ दे. दे हॅव बीन डुईंग इट, ते करत आलेले आहे. कधीपासून? सिन्स यस्टरडे. हे प्रेपोजिशन मध्ये घ्यावं लागेल. राम अँड श्याम आर फ्रेंड्स. आर वन. द मॅन, आर्टिकल आहे बघा, आर्टिकल नंतर नेहमी नाऊन येतं, लक्षात घ्या. आर्टिकल नंतर नेहमी नाऊन येतं. मॅन हे नाऊन आहे, कॉमन नाऊन येते, नाऊन आहे. अजून 5 वाक्य देतो, मग आपण थांबू. चलो.
करायची चेक. पहिलं वाक्य पहा. वी आर इन द स्विमिंग टँक. वी आर इन द स्विमिंग टँक. टँक नाव आहे, लक्षात घ्या. हे आर्टिकल वगैरे येऊ शकतात अगोदर. इन शब्द प्रेपोजिशन. ओ, the people realized their mistake, his mistake, her mistake, my mistake. Adjective आहे, कारण मिस्टेक नाउन आहे. गेले एक दोन शब्द असे आता. धिस इज ही व्हर्ब आहे. या शब्दानंतर जर व्हर्ब आली तर हे शब्द प्रोनाउन असतात. नाउन आला तर ॲडजेक्टिव्ह असतात. मागे एका वेळेला पाहिलं. वी हॅव फिनिश्ड इट. आम्ही हे संपवलंय. केव्हा संपवलंय? संपवण्याची केव्हा क्रिया केली आहे? नाव. आत्ता संपवलंय. आत्ता म्हणजे ॲडवर्ब झाला. कारण संपवलं केव्हा त्याची माहिती देणारा शब्द ॲडवर्ब आहे. अजून डीप जायचं असेल तर ॲडवर्ब ऑफ टाइम. लिहून घ्यायला थांबू इथे. मग आपण नाऊनकडे थोडंसं एक चॅप्टर म्हणून पुढच्या लेक्चरला पाहूया. प्रोनाऊन, मग वर्ब फॉर्म, टेन्सेस, त्याचे यूज, मग वाक्य, मग वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन. भरपूर आहे शिकण्यासारखं. स्टेप बाय स्टेप कव्हर करू. सगळं लिहून घ्याल. चल थांबायचं. किती बरोबर आलं? किती बरोबर आले ते वाक्य? 2-3 येतात ते 5 पैकी. ठीक आहे.